मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गारांबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजप महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र धिक्कार करून निषेध करण्यात आलाय। तसंच त्यांना माफी मागण्याची मागणीही करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 1500 रुपये देऊन मतं विकत घेतली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय। त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले। या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी आज सायंकाळी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन केलं। त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला। भाजप ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका नम्रता कोळी, शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे, श्रुती महाजन, कोंगणोळीकर, सपना भगत, श्रुतिका कोळी मोरेकर, स्वप्ना देवरे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले, गीता देशमुख, कांचन पाटील, लक्ष्मी चांदणे, सुवर्णा उसरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायको टाइप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो। त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे। तर त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत। वाटतं अशा प्रकारचा अपमान केल्यामुळे पुढे त्यांनी माफी मागावी का? निश्चितच त्यांनी त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे। त्यांनी सांगितलं की निकष जे आहे ते कडक लावण्यासाठी परत शेतीमध्ये करण्यात आले होते, कडक होणार आहे, मात्र त्यांना नोटिसा देखील आता बहिणींना दिल्या जातील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं। ते माणूस बघा, त्या माणसाचा आपल्याला नेहमी अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात। त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात, त्यांच्या बडबडण्याला काहीही मतलब नाही आहे। महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरणाकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील। त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे। मी तर एवढं पुढे होऊन विचारीन की त्यांचं या इलेक्शनला या विधानसभेत त्यांचं योगदान हे काय होतं, तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे। पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून। नक्कीच लाडक्या बहिणी संदर्भात काय